नमस्कार, मी प्रियांका मदने. सध्या मी आलेले आहे सुळेवाडी या गावामध्ये, तालुका पाटण, जिल्हा सातारा. अनेक महिला असतात, त्या आपलं कुटुंब, संसार सांभाळत स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपडत असतात. खरंच आपल्याला आश्चर्य वाटतं ज्यावेळी एक महिला स्वतःचं घर, संसार सांभाळून एखादा उद्योग निर्माण करते आणि त्याच्यामध्ये यश प्राप्त करते. पण त्याच्या पाठीमागे असतो तो संघर्ष, कष्ट आणि बऱ्याच साऱ्या अडचणी असतात. आज आपण भेटणार आहोत आणि गप्पा मारणार आहोत मधुमक्षिका पालन हा उद्योग सुरू करणाऱ्या रोहिणी मॅडम यांना आणि त्यांच्याकडून त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे त्यांनी ह्या उद्योगामध्ये पदार्पण कसं केलं, त्यांना यश कशा पद्धतीने मिळालं किंवा त्यांना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून मॅडम आपल्याला काय सांगता येते. तर उद्योजक म्हणून आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या रोहिणी मॅडम त्यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. तर त्या सोबत आहेत आपल्या. पहिल्यांदा नमस्कार मॅडम. नमस्कार. तर सुरुवातीला तर प्रेक्षकांना तुमची ओळख करून द्या किंवा तुमचा परिचय सांगा. नमस्कार, मी रोहिणी पाटील, मुक्काम पोस्ट सुळेवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. मी गेली 10 वर्ष झालं मधुमक्षिका पालन करते आणि या व्यवसायातच मी आतापर्यंत कार्यरत आहे. तर मॅडम, सुरुवातीला तर तुम्हाला विचारायचं आहे, कुठला पण बिझनेस असू दे त्याच्यामध्ये रिस्क असते. मग तुम्ही हा मधुमक्षिका पालनाचा सुरू केला, पण कुठला पण सर्रास आपण बघितलं तर त्याच्यामध्ये रिस्क वाटते, यशस्वी होईल का असं वाटतं. मग तुमची या क्षेत्रामध्ये एक उद्योजक म्हणून तुम्ही उद्योग म्हणून ठरवला हा करायचा, तर याची सुरुवात कशी झाली त्याबद्दल सांगा. खरं तर आपल्या इकडं खूप अल्पभूधारक शेतकरी आहेत आणि आपल्या इकडं जमीन 10 गुंठ, 5 गुंठ, जास्तीत जास्त 1 एकर अशीच आहे. तर मधमाशा पालन हा शेतीपूरक व्यवसाय आहे, की ज्या शेतकऱ्यांना 1 गुंठाही जमीन नाही, तेही मधुमक्षिका पालन करू शकतात. आपल्या ज्या मधमाशांच्या पेट्या आहेत, त्या आपण फॉरेस्टमध्ये ठेवून मधाचं कलेक्शन घेऊ शकतो किंवा मधमाशांच्या वसाहती वाढवून आपण जे मोठे शेतकरी आहेत, त्यांना आपण परागी भवनासाठी मधमाशांच्या पेट्या विकत देऊ शकतो. म्हणून मी या क्षेत्रात आले. पण सुरुवात करताना तुम्ही कुठे बघितलेलं का? कारण अचानक हेच करायचं म्हणजे हा शेतीचं कारण असू शकते, पण तरी पण असं. हा मी पेपरमध्ये बातमी बघितली होती की मधुमक्षिका पालन प्रशिक्षण. मी माझी म्हणते विक्रमसिंह पाटणकर दादा त्यांना जाऊन भेटले आणि त्यांना मी म्हटलं की दादा असं असं मला मधुमक्षिका पालन करायचं आहे, तर ते कुठं करायचं. मग दादांच्या मार्गदर्शनातनं मी खादी ग्राम उद्योग महाबळेश्वर यांच्याकडून 2014 साली मधुमक्षिका पालनचं ट्रेनिंग घेतलं आणि आम्ही ट्रेनिंग घेताना 35 महिलांनी एकत्र मिळून ट्रेनिंग घेतलं. त्यातल्या 15 जणींनी आम्ही मधुगंध शेतकरी महिला बचत गट म्हणून एक बचत गटाची स्थापना केली आणि प्रत्येकीने स्वभांडवल 5-5 हजार रुपये एकत्र करून आम्ही या प्रवासाला आमची सुरुवात झाली. पण मधमाशांमध्ये काम करत असताना सगळ्यांना एक भीती असते किंवा मधमाशांच्या जड पेट्या उचलणं, मधमाशांच्या वसाहती पकडणं किंवा मधमाशांना मालक माहिती नसतो. म्हणजे मधमाशा आपल्याला चावू शकतात. मग त्याच्यातून हळूहळू थोड्या थोड्या कमी होत गेल्या. मग मी माझं स्वतःचं 2020 साली मी स्वतःचं मग ऑफिस त्याच्यात हळूहळू ट्रेनिंग घेत गेले. म्हणजे मी डिप्लोमा केला. कुठं केला डिप्लोमा? फलटणला केला, मुक्त विद्यापीठ मधून. तो 1 वर्षाचा डिप्लोमा केला. त्याच्यात मला 94% मार्क्स पडले. नंतर मी परत ड्रायगोना मधमाशीवर पुण्याचं जे सीबीआरटी पुणे आहे तिथं प्रशिक्षण घेतलं. नंतर हनी टेस्टिंगचं घेतलं. नंतर मी आता आरसीटी सातारा त्यांची मी ट्रेनर आहे. मग ते 2 वर्षानंतर मला त्या पण मधमाशा पालनच्या एक्झाम द्याव्या लागतात. म्हणजे मी या क्षेत्रात जेव्हापासून आहे तेव्हापासून शिकत गेले म्हणजे अजून शिकतेच आहे. खूप छान. म्हणजे एक सुरुवात केली तुम्ही, डोक्यात कल्पना आली, परंतु मॅडमने खऱ्या अर्थानं शिकण्याचा त्यांचा प्रवास सुरूच आहे आणि त्याच्यामुळं खरंच खूप चांगलं आहे, की शिकत-शिकत तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजत असतील. तर हे करत असताना तुम्हाला अडचणी कशा प्रकारच्या आल्या सुरुवातीला? कुठल्या मी अडचणींना फेस जेव्हा केलं? मधमाशा पालनाला सुरुवात केली 2014 साली, तेव्हा एवढं कुणी म्हणजे कुणीच मधमाशा पालन पाटण तालुक्यात तरी करत नव्हतं. मग मला प्रश्न पडायचा की मी आता कुणाकडे जाऊ किंवा त्यांनी कसं केलंय ते बघण्यासाठी किंवा आता जे छोटे मोठे शेतकरी आहेत ते माझ्याकडे येतात की मधमाशांच्या पेट्या बघायला येतात किंवा मार्गदर्शन घ्यायला येतात. तसं माझ्यासाठी कुणीही नव्हतं. मग मी युट्यूबच्या माध्यमातून किंवा भरपूर अशी पुस्तकं वाचून किंवा स्वतः कॅप्चरिंग करायला शिकले. स्वतः 2 वर्ष मी मधमाशांमध्ये काम केलं. म्हणजे स्व अनुभवातून जास्तीत जास्त मला शिकायला मिळालं. कशी प्रोसेस असते तुम्ही सांगितलं तशी? कशा पद्धतीचं असतं हे? आपण मधमाशा पालन करत असताना पहिल्यांदा आपल्याला ट्रेनिंग घेणं खूप गरजेचं आहे.
जर मधमाशांचं प्रशिक्षण का घ्यावं, कारण की आपण मधमाशा ही अनोळखी, म्हणजे गायी म्हशी कोंबड्या पाळताना आपण लहानपणापासून बघितलेलं असतं, पण मधमाशा पाळताना आपण कधी बघितलेलं नाहीये. नाही. मग मधमाशा हाताळायच्या कशा, त्या अग्रेसिव्ह होतात, कधी काही काही मधमाशा रागीट असतात, काही मवाळ असतात, त्याचा एक अंदाज आपल्याला यावा, किंवा मधमाशांनी अटॅक केला तर तो आपण थांबवू शकत नाही. त्याच्यामुळे आपण हे प्रशिक्षण घेऊन त्यांच्या हाताळण्याची पद्धत, किंवा जर मधमाशी चावली तर त्या क्षणी काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी प्रशिक्षणात शिकवल्या जातात. किंवा आपण कुठल्या मधमाशा पाळू शकतो. एकूण मधमाशांचे 5 प्रकार आहेत: आग्या, फुलोरी, सातेरी, ड्रायगोना आणि मेलिफेरा. मग त्याच्यातल्या कुठल्या माशांचा स्वभाव काय आहे, कुठल्या माशा किती किलोमीटर जातात, मग त्याच्यातून तुम्ही तुमचा बिझनेस सेट करू शकता की तुम्हाला मेलिफेरामध्ये काम करायचंय, तुम्हाला सातेरीमध्ये करायचंय, ड्रायगोनामध्ये करायचंय का, जी आग्याची मधमाशा आहे त्यांच्यापासून फक्त हनी कलेक्शन करायचे. हे तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन तिथं मिळाल्यामुळं तुम्हाला तुमचं माइंडसेट क्लिअर होतं की तुम्हाला कशात काम करायचंय. म्हणून प्रशिक्षण ही पहिली पायरी आहे. नंतर तुम्ही ग्राउंड लेवलवर किती काम करताय, म्हणजे तुम्ही प्रशिक्षण घेतलं की त्याच्यानंतर तुम्ही मधमाशा किती हाताळताय, किंवा कॅप्चरिंग करताय का, किंवा मधमाशांच्या पेट्यांची देखभाल करताय का. तुम्ही जेवढा वेळ मधमाशांमध्ये घालवाल तेवढं तुम्हाला सराव होत राहणार. आणि त्याच्यानंतर पुढची हे आहे की आपल्या इकडं तुम्ही पेट्या कुठं ठेवणार, मग त्या भागाचा सर्वे करणं, की मधमाशांना पोलन कलेक्शन कुठून भेटते, किंवा मधाचं कलेक्शन कुठून भेटते. हा आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचं, किंवा पाऊस कधी कधी जास्त असतो, कधी कमी असतो, आपल्या इकडचा हवामानाचा अंदाज, ह्या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्ही या बिझनेसमध्ये पुढे जाऊ शकता. तुम्ही कुठल्या म्हणजे माशीची निवड केली, मधमाशीची? मी सातेरी मधमाशांमध्ये काम करते. कारण सातेरी मधमाशी ही भारतीय मधमाशी आहे आणि ती आपल्या आजूबाजूच्या परिसरात आढळते. त्याच्यामुळे आपल्याला त्या वसाहती विकत न आणता मी इथल्याच वसाहती पेटीमध्ये कॅप्चर करून भरू शकते. कसं करता तुम्ही? जिथं आता वसाहत असेल, आता ह्या वसाहती अंधाराच्या ठिकाणी आढळतात, म्हणजे दगडांच्या ताली, वारुळ, झाडांच्या ढोली, टायर, तेलाचे डबे, किंवा असं तुम्ही एखादं वेस्टेज ठेवलेलं असेल तर त्याच्यात असं थोडीशी जागा असेल मधमाशांना घर करायला, तर त्या करतात. मग हे आपल्या आजूबाजूला, आता आमच्या घराच्या देवाऱ्यात एक वसाहत आहे, म्हणजे वरती देवाऱ्या, खाली देवाचं साहित्य ठेवायला कप्पा केलाय, तर त्या कप्प्यात मधमाशा येऊन बसले. मग त्या आपण पकडून पेटीत भरू शकतो. आता तुम्ही म्हणाल की निसर्गात ही वसाहती राहतात, मग तुम्हाला पेटीत भरायचं म्हणजे का भरायच्या, तर आपण पेटीत मधमाशा यासाठी भरतो की मधमाशा पालन हे जर शास्त्रशुद्ध पद्धतीनं केलं तर आपण मधमाशांना म्हणजे असं जास्त चांगल्या पद्धतीनं सांभाळू शकतो, किंवा त्यांचं प्रजनन वाढवू शकतो. तसं जर निसर्गात जर वसाहत असेल, आहे ती तिथं वसाहत वर्षानुवर्ष आहे, मला माहितीये, पण मी त्याचं डिव्हिजन घेऊ शकत नाही. त्यात जर वसाहती पेटीत असतील तर त्या फ्रेम आपण अशा अलगद उचलू शकतो, त्या बघू शकतो. मग जर डिव्हिजन घेताना त्या क्वीनसेल ओढले, राणी माशी काय करते की निसर्गात भरपूर खाद्य असेल तर अंड्यांचं प्रमाण वाढवते. दिवसाला राणी माशी 500 ते 1000 अंडे घालते. मग त्यांचं वसाहतीतली जी पिल्लावळ आहे, मधमाशी आहे, त्या वाढतात. मग ती राणी माशी काय करते, क्वीनसेल ओढते आणि नवीन राणी जन्माला घालते. मग एका वसाहतीत 2 राण्या राहत नाहीत. मग ती जी नवीन जन्माला आलेली राणी आहे ती थोड्याशा माशा घेऊन बाहेर दुसरीकडे निसर्गात वसाहत करते. मग हे आपण जर निसर्गात असेल तर त्याच्या पेट्या करू शकतो का, नाही. पण हे जर पेटीत झालं तर आपण एका पेटीच्या 2 पेट्या करू शकतो, किंवा शेतकऱ्यांना त्या पॉलिनेशनसाठी देऊ शकतो. तसं निसर्गातल्या वसाहतींचं ते शक्य होत नाही. सुरुवातीला किती संख्या त्या पेटीमध्ये काय असं, म्हणजे कमीत कमी 4 ते 5 फ्रेमवर तरी पेटी असावी. आणि जे आपण निसर्गातनं वसाहत कॅप्चर करतो त्यांची पोळी वगैरे आपण खराब करत नाही. मधाचा भाग वरचा काढतो, खालचा जो आळी अंड्या लार्वा आहे ते आपण पेटीमध्ये आणून तसंच बांधतो. मग त्याच्यावर मधमाशा सोडतो आणि मग नंतर त्या जी आपण सुतळीनं बांधलेली पोळी असतात त्या मधमाशा कुरतडतात आणि परत ती पोळी मेणानं व्यवस्थित बांधून त्यांचं रेग्युलर काम चालू राहतं. मग ह्या पेट्या कुठे ठेवता नंतर तुम्ही हे कलेक्शन झाल्यानंतर? हे कलेक्शन झालं की मी माझ्या ऑब्झर्वेशन खाली 15 ते 20 दिवस ठेवते. आणि आपला जो काही पट्टा आहे, आता मी इथं राहते तर मी इथल्या गोष्टी सांगू शकते तुम्हाला की व्यापासून एक पाटणपर्यंत आपल्या इकडे मधमाशांची संख्या खूप वाढते. कारण आपल्याकडे ऊसाचं प्रमाण आहे. ऊसात माणसं वैरणीसाठी मका लावतात, मक्यामुळे पोलन भेटतात, पोलनमुळे मधमाशांच्या वसाहती वाढतात. आणि जर तुम्हाला मधाचं कलेक्शन पाहिजे असेल तर आपलं येराड पासून पुढं जरा फॉरेस्ट एरिया आहे, किंवा तिथं जंगल भाग जास्त आहे, जंगलात फवारणी केली जात नाही, एक मधमाशी 2 किलोमीटरवर फिरते, तर मग त्याच्यामुळे मधमाशा हेल्दीही राहतात आणि शुद्ध आणि औषधी मधही भेटतो. मग मधाच्या कलेक्शनसाठी मी
कोयनेच्या जंगलात पेट्या ठेवते आणि ज्या पेट्यांचं मला डिव्हिजन घ्यायचंय, ज्या पेट्या मला शेतकऱ्यांना विकायचे, त्या पेट्या मी ह्या भागात ठेवते. तिथून पेट्या मग परत कधी आणता, किती काळानंतर ते? आपण कॅप्चरिंग करतो सप्टेंबर पासून डिसेंबर एंडिंग पर्यंत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपण पेट्या फॉरेस्टमध्ये ठेवतो. नंतर आपण फेब्रुवारी एंडिंगला मध काढतो. नंतर एप्रिल एंडिंगला काढतो आणि मे महिन्यात आपण आपल्या पेट्या इकडे आणतो किंवा जर तिथं सेफ जागा असेल तर ठेवतो. पण त्या काळात काय होतं की आपल्या इकडे पावसाचं प्रमाण खूप असल्यामुळं काही मधमाशा राहतात पेटीत आणि काही वसाहती सोडून जातात. तर सुरुवातीला आता तुम्ही गुंतवणूक किती केली सुरुवातीला स्टार्टिंग? मी जेव्हा सुरुवातीला गुंतवणूक केली, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की आम्ही ग्रुप प्रोजेक्ट केला होता, त्याच्यामुळे आम्ही 10 पेट्यांपासून सुरुवात केली. जेव्हा मी मधमाशा पालनाला सुरुवात केली तेव्हा 1,500 रुपयाला वसाहत भेटत होती आणि आम्हाला खादी ग्राम उद्योग कडून पेट्या भेटल्या होत्या. तशी सुरुवात झाली? हा, तशी सुरुवात झाली. पण आत्ताच जर मी तुम्हाला बजेट सांगितलं तर सागवानी लाकडाची पेटी 3,500 रुपयाला भेटते आणि वसाहत 3,500 रुपयाला भेटते. आणि स्टँड मग तुम्हाला एका पेटीचं स्टँडचं 7,500 रुपये होतं सुरुवात करायची असेल तर. आणि त्याच्यात जर तुम्ही प्रशिक्षण घेऊन स्वतः कॅप्चरिंग करून शिकला तर मग तुम्हाला काय फक्त पेटी, त्याच्यात पण पेटीत 2 प्रकार आहेत. एक तर सागवानी लाकडाची घेतली तर 3,500ला आणि जंगली लाकडाची घेतली तर 2,500ला. मग तुम्हाला शिकायचं, आपल्याकडे पाऊस खूप पडतो त्याच्यामुळे मी सागवानी पेटाच वापरते कारण त्या जरा जास्त दिवस टिकतात. मग सुरुवात अशी तुम्ही सुरुवातीला हे केलं म्हणजे कमी गुंतवणूक केली, तर आता सरस तुम्हाला महिन्याला किती पडतात त्याच्यामधून? हे बघा, एका पेटीतून वर्षाला 5 ते 7 किलो मध निघतो. मग पहिल्यांदा मी 2 वर्ष ना प्रॉफिट ना लॉस याच ह्याच्यावर मी बिझनेस करत होते. मग नंतर मी कॅप्चरिंग वगैरे स्वतः शिकल्यामुळं मला ते वसाहतींचे पैसे कमी झाले. मग माझा मध आता रिटेल 1,200 रुपये किलो आणि होलसेल 1,000 रुपये किलो जातो. मंथली किती? इयरली असतं त्याचं. इयरली किती? मला जेव्हा मी पहिल्यांदा चालू केलं तेव्हा 2 वर्ष काही प्रॉफिट झाला नाही मला. मी फक्त कामच करत होते 2 वर्ष, कारण मला कोणी शिकवणारं नव्हतं किंवा मला मधमाशा पकडणं, त्या पेटीत भरणं, ह्या सगळ्या गोष्टी जरा थोड्याशा टफ गेल्या. पण आता माझा टर्नओव्हर 68 लाखाचा असतो. त्याचा निव्वळ नफा मला वर्षाला 25 लाख रुपये राहतो. सुरुवातीचे 2 वर्ष विदाऊट प्रॉफिट हे कसं म्हणजे तुम्ही हे केलं? हे बघा, आजकाल तुम्ही म्हणत असाल की आपल्या इकडं कसं आहे की महिलांच्यावर एवढ्या जबाबदाऱ्या नसतात. राईट, बरोबर आहे. हा पहिला मुद्दा. म्हणजे मी कमवलं तरच माझ्या घरातली खाणार आहेत असा काही विषय नसतो. मग त्याच्यामुळे मी 2 वर्ष जरी कमवलं नाही तरी माझ्या आर्थिक ह्याच्यावर काही एवढा प्रॉब्लेम झाला नाही, कारण माझ्या घरचे माझं सगळं म्हणजे घर चालवत होते. नंतर मग मी हळूहळू सुरुवात करत गेले. तसंच प्रत्येक गृहिणीनं, आता काही काही गृहिणी असतात त्या म्हणजे असं काहीच करत नाहीत, मग काहीच न करण्यापेक्षा 2 वर्ष शिकण्यात घालवली किंवा स्ट्रगल करण्यात घालवली तर मला वाटत नाही की एवढा काही फरक पडेल. त्याच्यामुळं आपलं आयुष्य असं मॅगी सारखंच झालंय, सगळ्यांना 2 मिनिट मी मॅगी तयार, तसंच पाहिजे असतं की बाबा पटकन तर नाही होत. तुम्हाला कुठलाही बिझनेस करा तुम्हाला त्याच्या स्थिर स्थावर व्हायला कमीत कमी 6 महिने सेटअप बसवायला जातात, 6 महिने प्रोडक्शनवर काम करायला जातात आणि नंतर तुमचं प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च करणं, ते लोकांना आवडणं, त्याच्यात 2 वर्ष तरी जातात. त्याच्यामुळं जरी कुणाला नवीन उद्योजक व्हायचं असेल तरी त्यांनी हे पेशन्स ठेवले पाहिजे की कामावर फोकस केलं पाहिजे आणि कुठल्याही गोष्टी म्हणजे धीर सोडून चालत नाही. एक काळ असा होता की मी मधमाशांच्या वसाहती पकडून आणायचे, दुसऱ्या दिवशी निघून जायच्या. अशा किती तब्बल 22 वसाहती गेले. आणि सगळ्यात संयम किती महत्वाचा मॅडम सांगते. आणि हे सगळं 2 वर्ष सातत्यानं चाललेलं. घरातले पण वैतागलेले की काय चाललंय तुझं हे, एकतर कोण मधमाशा पाळत नाही, हे नवीन काय, कोण तुझा मध कोण घेणार, काय कोण घेणार. बरं ते झालं, मधमाशांमध्ये शिकले, मध गोळा केला, परत कोण मध घ्यायला तयार नाही. ओके. की कोण कोण अशा जवळ आजूबाजूचेच की तुझा मध असाच लागतोय तसाच लागतोय. मग मी बाहेर मार्केट शोधलं, म्हणजे व्हॉट्सअपच्या माध्यमातून. परत त्याच्यात एक योगायोग असा की गुगल बरोबर धर्मालयात एक NGO आहे, त्यांच्या बरोबर मी काम करत होते. मग त्यांनी माझ्याकडे एक प्रोजेक्ट आणला की गुगलच्या माध्यमातून की महिलांना इंटरनेट शिकवायचं गावातल्या. मग माझ्याकडे अँड्रॉइड मोबाईल नव्हता तेव्हा. मग त्यांनीच मला अँड्रॉइड मोबाईल दिला, एक टॅब दिला, त्यांनी सिम कार्ड पण फ्री दिलं ह्याचं मोबाईलचं की त्याच्यात डेटा वगैरे आपल्याला. एकतर आपल्या घरात इकडं जर पुरुषांच्याकडे मोबाईल असला तर ते देत नाही, तू काहीतरी बिघडवशील, हात नको लाव. पण तो माझा स्वतःचा मोबाईल होता जो गुगलने दिलेला मला. मग त्याच्यामुळे मी त्याच्यात युट्यूबला जाऊन
सर्च केलं की बाबा पॅकेजिंग कसं पाहिजे, स्टिकर कसं पाहिजे, आपलं म्हणजे मार्केटमध्ये ब्रँड करण्यासाठी काय काय व्हिजिटिंग कार्ड लागावं लागतं, लोगो डिझाईन करावा लागतो, ह्या गोष्टी मी हळूहळू त्याच्यातून शिकले. म्हणजे मोबाईलचा वापर लोकांनी जर चांगल्या पद्धतीनं केला तर चांगलाही होऊ शकतो. आता महत्वाचा मुद्दा असतो की विक्रीचा. हा. मग तुम्ही सांगितलं, तर तुम्ही विक्री कशी करता मधाची? ऑनलाईन, ऑफलाईन कसं असतं? मी ऑफलाईनच करते, पण एक असंच तुमच्यासारखं एक युट्यूब चॅनलवर होता तो अनिकेत. त्याला माझं प्रोडक्ट आवडलं. मग अनिकेत ऑनलाईन विक्री जर कुणाची असेल तर मग मी अनिकेतचा नंबर देते, मग तो त्यांना ऑनलाईन करतो. पण सगळे येऊन शॉपवरच घेऊन जातात. आणि मी आता म्हणजे महिलांना, आता तुम्ही मला म्हटला की बाजारपेठ नाही, आता माझ्यासारख्या भरपूर महिला उद्योजिका आहेत की त्या वेगळे वेगळे प्रोडक्ट करतात. कोण लोणचं करतं, पापड करतं, किंवा असं घरगुती पण अशा म्हणजे शो पीस वगैरे अशा वस्तू बनवतात. पण मार्केटमध्ये कुठं ठेवायचं किंवा कुठं विकायला द्यायचं हा त्यांना प्रश्न असतो. म्हणून मी कृषी कन्या शेतकरी बाजार चालू केलाय की त्याच्यात मी माझा मधही विकायला ठेवते आणि मधाबरोबर महिलांनी बनवलेले प्रोडक्ट, म्हणजे अगदी इन्स्टंट पिठ, परत मग तुम्हाला सांगते ते नाचणीचं बिस्किट, गव्हाची बिस्किट, परत शेतकरी महिला आहेत त्यांचं जवस, उडदाची डाळ, घरची हरभऱ्याची डाळ, हे सगळं आपण विकायला ठेवतो तिथं. म्हणजे मार्केटचा प्रश्न, मला जे प्रॉब्लेम आले ते इतर महिलांना येऊ नये म्हणून मी आधीच सॉल्व्ह केला. अजून एक तुमच्या संदर्भात हा प्रश्न आहे की मधामध्ये ज्यावेळी आपण मार्केटमध्ये किंवा कुठं पण मध घेतो, तर त्याच्यामध्ये भेसळयुक्त मध पण खूप मोठ्या प्रमाणावर विकला जातो. ग्राहकांची फसवणूक पण त्याच्यामध्ये होते. तर काय सांगाल तुम्ही, जो नॅचरल प्रोसेसमध्ये हा मध प्रोसेस करतो, म्हणजे मध विकला किंवा तयार केला जातोय आणि तो मार्केटमध्ये तुम्ही विकताय, तर काय फरक सांगाल याच्यामध्ये? जो बाहेरचं कसं ओळखावं ते पण सांगा. आणि तुमच्या मधावरचं जर पण. आपला ओरिजिनल मध असेल तर त्याची एक तार धरली जाते. म्हणजे तुम्ही पाण्याचा ग्लास भरून ठेवला आणि त्याच्यात जर मध सोडला तर मग मध आहे असा तळाला बसतो, म्हणजे लगेच विरघळला जात नाही. तुम्ही जर ढवळला की नंतर तो एकजीव होतो पाण्यात. हे पहिलं आहे. आणि म्हणजे शुद्ध मधाची चव आहे ना ती वेगळीच लागते, म्हणजे तो तुम्हाला जास्त गोडसर पण लागत नाही. आणि तुम्हाला असं वाटत असेल की मार्केटमध्ये काही मध येतात त्याच्यात असं खाली ग्लुकोज सारखं साठतं, पण काही काही मधांमध्ये ग्लुकोजचं प्रमाण जास्त असतं. जसं की जे लोक मेलिफेरा मधमाशीवर काम करतात, तिथं ते सूर्यफुलावर पेट्या ठेवतात. मग सूर्यफुलात ऑलरेडी ग्लुकोजचं प्रमाण जास्त असतं. मग त्या मधामध्ये साखर तयार होणं, म्हणजे नॅचरली शुगर तयार होणं म्हणजे स्वाभाविक आहे. म्हणजे ज्या वनस्पतींमध्ये गोडवा आहे त्या. आणि मग बाकीचं कोण काही मिक्स करत असेल ते एवढं काही मला आयडिया नाहीये त्याच्याबद्दल. आणि माझा जो आहे सातेरीचा मध, तो मी 2014 पासून ठेवलेला आहे. तर मग तिथं तरी साखर वगैरे काही तयार झालेली नाहीये. 14 पासूनच आहे? हो, 2014 पासूनच कलेक्शन आहे. म्हणजे 15 पासूनच असेल. मी 14ला चालू केलं म्हटल्यावर 15 पासूनच. मध खराब एवढं वर्ष हे होत नाही होत. जर शुद्ध मध असेल तर मग तो खराब होत नाही. किती वर्षापर्यंत? 100 वर्ष मध चांगला राहू शकतो. जेवढं मध जास्त जुना त्याचे गुणधर्म अजून चांगले, किंवा मेडिसिन मध्ये वापरण्यासाठी मध चांगला असतो. आता इजिप्त मध्ये पण काय काय मम्मीजना मध लावून जास्त जतन केलं. किंवा मध ही अशी गोष्ट आहे की ती खाल्ल्यानंतर त्याचा अर्ध्या तासात रक्त होऊ शकतं. किंवा मधातून एखादं मेडिसिन घेतलं तर ते पटकन बॉडीवर परिणाम करतं. तुम्ही रोज एक चमचा मध खाल्ला तरी तुमचं ब्रेन डेव्हलपमेंटसाठी चांगला आहे. किंवा तुम्हाला भूक लागली आणि 2 तास तुम्हाला काहीच खायला भेटणार नाहीये, तर तुम्ही 1 चमचा मध खाल्ला तर तुमची 2 तास भूक म्हणजे थांबू शकते. आणि जर तुम्हाला कुठे लेक्चरला वगैरे जायचंय, परीक्षेला जायचंय, तरी तुम्ही मध खाऊन गेला तर म्हणजे सगळ्या गोष्टी अशा आटवू शकतात. तुमचं हे सगळं प्रोसेस म्हणजे करत असताना तुमची टीम किती आहे? किती कामगार इथं काम करतात? नाही, मी एकटीच काम करते. जर वसात निसर्गात कोणी असतील तर असे सांगतात मला, मग मी तिथं पकडायला जाते, त्या येऊन पेटीमध्ये भरते. आणि हे काम आहे ते असं सिजनेबल आहे की बाबा त्याच्यात एक ठरलेलं आहे की सगळंच एकदम कामाचा लोड येत नाही. की तुम्ही कॅप्चरिंग कधी करायचे, तुम्ही हनी कलेक्शन कधी करायचे, तुम्ही हनी कलेक्शन करून आणल्यानंतर मध इथं ठेवला तर मग तो आपण मे महिन्यात जेव्हा आपल्याला काही काम नसतं तेव्हा आपण तो प्रोसेसिंग करू शकतो. किंवा दिवाळीच्या आधीपर्यंत त्या मी बाटल्या वगैरे भरून ठेवू शकते. म्हणजे हे माझं काम स्टेप बाय स्टेप चालतं, त्याच्यामुळं वर्कलोड माझ्यावर काही येत नाही. जर प्रोडक्शन कंपनी असती तर मग तिथं वर्कलोड येतो की आता तुम्ही आंब्याचं लोणचं करायचं तर तुम्हाला त्याच सीझन मध्ये करायला लागणार. म्हणजे आंबा एक ठराविक काळ, एकच महिना भेटणार, 1.5 महिना भेटणार, तर तिथं तुम्हाला टार्गेट राहतं.
पण मधमाशा पालनमध्ये तसं नाही, की तुम्ही असं शिस्तबद्ध पद्धतीने हळूहळू तुमचं काम करू शकता. आणि आपलं प्रोडक्शन पण असं आहे की ते विकायला पण हे नाही आपल्याला, की एक एक्सपायरी डेट. आपण भाजीपाला कसा 2 दिवसात खपलाच पाहिजे, तसं मधाचं नाही. मध वर्ष म्हणजे त्याला एक्सपायरी डेटच नाहीये, तर तो तुम्ही कधीही विकू शकता. तर तुम्हाला ज्यावेळी सांगितलं जातं मधमाशांच्या विषयी वसाहतीबद्दल, कसं पकडता तुम्ही? आता ट्रेनिंग तर घेतलंय तुम्ही म्हणताय, पण मधमाशा जिथं असतात तिथं जायचं. आपल्याकडे सॉर्मिनेट असतं, बिवेल असतं, म्हणजे मधमाशा पकडण्यासाठी जे जे हँड ग्लोव्ज असतं, साहित्य असतात. जी वसाहत असते तिथले ते पहिल्यांदा वसाहत निसर्गातले पोळे सगळे कट करून घ्यायचे. त्याच्यात ते मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे मधाचा भाग कट करायचा. पेटी जर तिथं नेणं शक्य असेल तर पेटी न्यायची, नाहीतर सॉर्मिनेट मधनं माशा पकडून आणायच्या आणि इथं घरी आल्यावर पेटीत भरायच्या. चावतात तिथं? हो, मधमाशा चावतात. फक्त मला आता सवय झाली, कारण मी तुम्हाला सांगितलं की मधमाशांना मालक माहिती नसतो. असं आहे की कॅप्चरिंग केलं आणि एक पण माशी चावली नाही, असं कधी होतच नाही. एक 7-8 माशा चावतात प्रत्येक कॅप्चरिंगला. प्रत्येक हो, कॅप्चरिंगला? प्रत्येक कॅप्चरिंगला, पेटी चेक करताना, पेट्या कस्टमरला देताना, पॅक करताना किंवा डिव्हिजन घेताना, मध काढताना किंवा मध प्रोसेसिंगला लावला ना तरी निसर्गातल्या म्हणजे मधमाशा येतात मधाच्या वासानं. कसं मॅडम, एवढं असं होते तरी पण सोडत नाही तुम्ही, म्हणजे संयम पण ठेवलाय आणि चालूच ठेवते. एवढं सगळं तुम्हाला मिळालेले पुरस्कार, सन्मान पण बघून समजते. कधी वाटलं नाही सोडावं, थांबावं? नाही वाटलं, कारण की मधमाशा पालन करणं हे पर्यावरण पूरक आहे. जर मधमाशा नसतील तर पृथ्वी 4 वर्षात नाहीशी होऊ शकते. कारण पॉलिनेशन फक्त मधमाशा 80% करतात आणि हे शास्त्रज्ञांनी सांगितले. आता मधमाशांसारखे रोबोट पण बनवले जातात परागीभवनासाठी. म्हणजे रोबोट? परागीभवन हे खूप महत्वाचा विषय आहे. जर परागीभवन झालं तरच फळधारणा होऊ शकते. म्हणजे ज्या फुलावर मधमाशी बसते, म्हणजे नर फुलं मादी फुलं एकत्र येऊन फळधारणा ही फक्त मधमाशा 80% करतात आणि इतर कीटक 20% करतात. त्याच्यामुळे मधमाशी वाचवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी निसर्गाचं म्हणजे एक काय बरं म्हणतो आपण, जसं वेगळ्या वेगळ्या सेवा असतात, समाजसेवा असते, हे असतं, तसं मला वाटते पर्यावरणाचं म्हणजे संवर्धन करण्यासाठी मधमाशा पालन गरजेचं आहे. म्हणून मला सोडावंसं वाटत नाही. आणि दुसरा एक फायदा, की तुम्ही बघा गाई, म्हशी, कोंबड्या पाळल्या तर तुम्हाला शेण काढा, धार काढा, त्यांना वैरण घाला, खाद्य घाला. म्हणजे जसं आपण आपल्या खाद्याची व्यवस्था करावी लागते माणसाला सुद्धा, की आपल्याला घरात रेशनिंग भरावं लागतं, तसं मधमाशांचं नाही. त्या स्वतः 2 किलोमीटरवर जाऊन स्वतः मधाचं कलेक्शन करतात आणि त्यांचं एक शिस्तबद्ध आयुष्य त्यांचं म्हणजे चाललेलं असतं, की म्हणजे मधमाशांच्या पेट्याची स्वच्छता करणं, त्यांच्या घराची स्वच्छता करणं, त्यांचं म्हणजे मला असा मधमाशांचा कुठलाच त्रास होत नाही. म्हणजे पहिल्यांदा बाकीचे फक्त जण पकडायचं वगैरे, पुन्हा आणि काही नाही? तोही त्रास नाहीये. हम्म. म्हणजे मला ते आवडतं करायला. आणि आपणही त्यांना म्हणजे काही काही लोक मला म्हणतात की तुम्ही फुकटचा मध घेता मधमाशांचं. नाही, तर ते लोकांचं काहीतरी गैरसमज आहे. फुकटचा मध उलट म्हणजे? म्हणजे निसर्गातला मध आहे, तुम्ही फ्री मध्ये घेता, विकता, तर ते चुकीचे आहे. की मधमाशांचे पोळी जाळणं. आता मी आग्या संवर्धनचं ट्रेनिंग घेतलं 5 दिवसाचं इथं. तर आम्ही त्या प्रशिक्षणार्थींना हेच शिकवलं की तुम्ही सगळा मधाचा भाग काढून घेऊ नका. तुम्ही जेव्हा आग्याचं पोळं जाळता किंवा त्याच्यावर स्प्रे करता तर मधमाशा मरून जातात. त्यांना न मारता त्यांना आपण किट दिलं, की म्हणजे सेफ्टी बेल्ट दिले, की उंचावर असतं ते, दोऱ्या दिल्या, परत ड्रेस दिला की मधमाशांनी अटॅक करू नये म्हणून. आणि त्यांना 80% मधाचा भाग कसा काढायचा, त्याच्यातून हानी कलेक्शन कसं करायचं, परत त्या मधमाशा तोच मधाचा भाग चिटकवतात. त्याच्यामुळे तुम्हाला परत परत पोळं शोधायची गरज नाही. परत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हानी कलेक्शन करू शकता. ह्या गोष्टी मी 5 दिवस त्यांना शिकवल्या. तसंच आपण जे हे आहे निसर्गातल्या मधमाशांना पेट्यांमध्ये घेऊन आपण त्यांचं संवर्धन करतो. म्हणजे त्यांच्या घराची स्वच्छता करणं, मेणकिडा लागू नये म्हणून जुनी पोळी काढून टाकणं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. पण त्याच्याबरोबर आपल्याला हे म्हणजे फिडिंगचा खर्च नाहीये, फक्त त्यांची काळजी घेणं, म्हणजे जसं आपण आपल्या लेकरांना सांभाळतो तसंच मधमाशांचंही आहे. आणि एकटंच सगळं तुम्ही सगळं बघताय? हो, किती कारण माझ्याकडे 100च पेट्या आहेत ना. हा. काही एवढा मोठा लोड नाहीये की बाबा मला कोणतरी अजून पाहिजे, असं कधी काही वाटलं नाही मला. पुढे काय भविष्यासाठी काय आणखी काय अं, करायचं इच्छा आहे किंवा नाही, आता करणार? बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी प्रोसेसिंग युनिट झालं. पहिलं एक असं वाटत होतं की आता मधमाशांच्या पेट्या घेतले, स्वतःचं प्रोसेसिंग युनिट असावं, ब्रँड असावा. आता जवळपास सगळी स्वप्न पूर्ण झालेत. त्याच्यामुळं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना ट्रेनिंग देणं, मधमाशांबद्दल संवर्धन करणं आणि मधमाशांबद्दल सगळ्यांच्या मनात गोडी निर्माण करणं, हेच एक आता ध्येय राहिले. आपण प्रोसेसिंग युनिट बघूयात का? हो.
तर मॅडमने सांगितल्याप्रमाणे फॉरेस्टमध्ये त्या पेट्या असतात आणि तिथून मध काढून आणला जातो याच्यामधून. तर त्याच्यावर प्रोसेसिंग कशी केली जाते हे प्रोसेसिंग युनिट आहे. तर मॅडमच्याकडून अधिक माहिती मॅडम सांगायच्या विषयी. हे आपलं हनी प्रोसेसिंग युनिट आहे. मधाला डायरेक्ट हीट दिली जात नाही, त्याच्यामुळं हे पाणी आहे, हा जो बाहेरचा भाग आहे हा पाण्याचा आहे आणि ह्याच्या आतमध्ये मध ओतला जातो. हे जे पाणी आहे ते 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपण गरम करतो आणि हे गरम झालेल्या पाण्यामुळे मध काय होतो, म्हणजे असा पातळ होतो आणि ह्याच्यात एक जाळी असते, जशी आपली गाळण वगैरे असते तशी गोल जाळी बसवली आहे, त्याच्यातून मध गाळून ह्या भांड्यात घेतला जातो आणि इथं पण हे आहे पाणी आणि आतमध्ये, आणि हे जे आहे म्हणजे मध अनसील केलेला मध, म्हणजे मधमाशा मध आहे तो सील करतात. सील करणं म्हणजे काय असतं, आपण कसं की भात काढतो आणि भात वाऱ्याला वगैरे देऊन आपल्याला वर्षानुवर्ष खायचं असेल तर आपण टोपल्यात ठेवतो, ते टोपलं सारवतो आणि जेव्हा आपल्याला लागेल तेव्हा काढतो. तसंच मधमाशांचं असं असतं की परिपक्व झालेला मध मधमाशा सील करतात, म्हणजे त्याच्यात मॉइश्चर कंटेन्स हे खूप कमी असतं, 20% असतं. पण अनसील केलेला मध असेल तर त्याच्यात पाण्याचं प्रमाण जास्त असतं. मग मध जास्त काळ टिकण्यासाठी आपल्याला त्याच्यातलं मॉइश्चर कंटेन्स कमी करावं लागतं. मग त्याच्यातून हे मॉइश्चर कंटेन्स हे कमी होण्यासाठी हे बाष्प म्हणजे पाईप आहे, त्याच्यातून फक्त पाण्याचं प्रमाण. पण सातेरीच्या ह्याच्यात ते होत नाही, कारण की आपण सील केलेलाच मध काढतो आणि हनी चेंबरचाच मध काढतो, त्याच्यामुळे सातेरीच्या युनिटला त्याचा काही एवढा उपयोग होत नाही, पण मी घेऊन ठेवलेला आहे. म्हणजे मॅडम आपण आता मधमाशाचा पोळं बघतो, त्याच्यातला मध असतो तो, आणि हे प्रोसेसिंग मध्ये काय म्हणजे फरक? तुम्ही जर पोळ्यातला पण मध आहे तो ही तुम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने काढू शकता. म्हणजे तुम्ही निसर्गातलं पोळं कॅप्चर केलंय तर मग त्याच्यातलं तुम्ही आळ्या अंडी लार्व्याचा भाग काढून द्यायचा असतो, पण आपल्या इकडे तसं करत जात नाही, सगळंच असं हाताने आपण पिळून काढतो, तर त्याच्यात आळ्या अंडी लार्वा सगळं त्या मधात मिक्स होतं, शिवाय हाताचा बॅक्टेरिया जातो. मग त्याच्यामुळे आपले हात घाण असतात, मळलेले असतात, तर मग त्याच्यामुळं मधात ते हे होऊ शकतं. आणि आपण ते जरी निसर्गातलं आणलेलं आहे तर आपण खाली भांड ठेवलं, त्याच्यावर पुरण वाटायची चाळण ठेवली आणि त्याच्यात ते मधाचे कांदे ठेवले, त्याच्यावर स्वच्छ फडकं जरी ठेवलं तरी खाली मध उन्हाच्या ह्यानं मध गरम होतो आणि खाली भांड्यात पडतो. हाताने करायची काही गरज नाही. आणि वर जे राहिले ते लहान मुलांना आपण खायला किंवा स्वतः असं चोखून खाऊ शकतो. बरोबर आहे. आता फॉरेस्टचं सांगितलं की तुम्ही पेट्या फॉरेस्ट मध्ये ठेवता, त्याच्यासाठी परमिशन घ्यावी लागते का? नाही, फॉरेस्ट मध्ये म्हणजे आपण प्रॉपर फॉरेस्ट मध्ये पेट्या ठेवत नाही. एक मधमाशी 2 किलोमीटरवर फिरते, तर जिथं आपल्याला पण पेट्या तपासायला जाणं म्हणजे डेंजर नाहीये अशा ठिकाणी, कारण प्रॉपर फॉरेस्ट मध्ये ठेवलं तर काय होणार, तिथं जंगली प्राणी वगैरे असतात, त्याच्यामुळे आपल्याला पण भीती मधमाशांच्या पेट्या चेक करायला जायला. म्हणून आपण फॉरेस्टच्या म्हणजे जिथं लोकांची म्हणजे वस्ती आहे अशा ठिकाणी पण पेट्या ठेवू शकतो. आणि त्या पेट्यामध्ये मधमाशा बंदिस्त असतात, मग तुम्ही म्हटलं ते मग कसं मग? नाही, मधमाशा पुढे कसं गेट असतं, त्याच्यातून त्या इजा करतात. ते कसं तिथंच येणार कशा? म्हणजे मधमाशांना राणीगंध असतो, जरी मी इथं 100 पेट्या लावल्या तरी ह्या पेटीतली माशी त्या पेटीत जात नाही. त्या राणीगंधामुळे जी ती पेटी जात्याच माशी, म्हणजे जी ती माशी जात्या पेटीतच जाते. तर खरंच मॅडमने खूप छान माहिती दिली आणि खूप चांगल्या पद्धती, म्हणजे हा उद्योग ज्यावेळी मधुमक्षिका पालन हा उद्योग कसा असेल हे मॅडमच्याकडून आपल्याला बोलायचं होतं, समजून घ्यायचं होतं. त्यावेळी खऱ्या अर्थानं समजलं की हा किती वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि मॅडम याच्यातून त्यांनी खऱ्या अर्थाने एक उद्योग सुरू केला आणि एखादा असा उद्योग सुरू केला आणि त्यांचं उदाहरण तुमच्या पुढे ठेवावंसं वाटलं, कारण एक महिला असते ती अनेक महिलांना प्रेरणा देत असते. त्यामुळेच मॅडमचा हा व्हिडिओ खरंच खूप छान वाटलं. तुमचा सुरुवातीपासून तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या, खरंच हा संघर्ष आहे किंवा किती अडचणी भरपूर तुम्ही सांगितल्या, पण त्या अडचणींना तुम्ही एक आवड म्हणून बघितलं त्याच्याकडे, म्हणजे दृष्टिकोन पण किती महत्वाचा असतो हे मॅडमने आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा त्यांच्या ही स्टोरी आपण ऐकली त्याच्या माध्यमातून समजलं की एखादी गोष्ट करण्याची आवड असेल तर कितीही संकट असली तर माणूस ती करू शकतो आणि इतर महिलांनी पण प्रेरणा घ्यावी यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. त्यामुळे खरंच मॅडम तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि सगळ्यांच्या पर्यंत तुमचा हा उद्योग आणि ह्या पाठीमागचा प्रवास दाखवण्यासाठी गप्पा मारल्या, त्याबद्दल मी तुमचा आमच्या चॅनलच्या वतीने मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच. मी तुम्हाला धन्यवाद देते मनापासून. थँक्यू.